श्री स्वामी समर्थ. कधी स्वामींचं सानिध्य अनुभवलंय का? मला एकाच प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुम्ही रोज स्वामींची माळ ओढता, रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप करता आणि नक्कीच करत असाल. पण जप करताना कधी तुमच्या अंगावर काटा आलाय का? कधी असा भास झालाय का की तुमच्या अगदी पाठीमागे कोणीतरी उभा आहे? केव्हा तुम्ही जिथे बसला आहात तिथे अचानक एक अज्ञात, शांत आणि पवित्र प्रकाश पसरला आहे? जर याचं उत्तर नाही असेल तर वाईट वाटून घेऊ नका, पण आज एक सत्याचा स्वीकार नक्कीच करा. तुमचं नामस्मरण अजून स्वामींपर्यंत पोहोचलंच नाही. ते केवळ तुमच्या जिभेवर उच्चारण स्वरूप आहे, ते मनाचं नामस्मरण नाही आहे. समर्थ रामदास स्वामींना म्हटलं होतं, भावे विण देव न भेटे बापडा. आणि आपले अक्कलकोटचे स्वामी महाराज म्हणतात, अरे तू हाक मारतोयस पण मी समोर उभा आहे हे पाहतच तर नाहीये. नामस्मरण तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा जप करताना तुम्हाला स्वामींचं सानिध्य प्रत्यक्ष भासू लागतं, जेव्हा मनात कुठलाही विचार नसतो आणि फक्त स्वामी आणि तुम्ही एवढंच उत्तर असतं. तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींचं नामस्मरण करताना स्वामींना अगदी आपल्या उराशी, आपल्या शेजारी कसं अनुभवायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण की जप करण्याची पद्धत कायमची आपली बदलणार आहे. अनेक भक्तांचा हा प्रश्न असतो, जप करतोय तरी स्वामींचा अनुभव येत नाही. याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळणार आहे. सगळ्यात पहिले भक्ताला असतो संख्याचा मोह. आपल्याला माहिती आहे की आपण संख्याचा मोह नेहमी आपल्या मनात असतो. आज मी 11 माळी जप करीन, आज मी 21 माळ जप करीन, आज मी 108 वेळा जप करीन, जे पण आपल्या मनात आहे. पण स्वामी म्हणतात ते माळ पटकन ओढतो, म्हणजे तुझ्याकडे वेळ कमी आहे, मग तू काय करतो, 11 माळेचा किंवा 21 माळेचा जो संकल्प घेतला आहे तो संकल्प पूर्ण करायकरता तू घाईत असतो. पण स्वामींना तुमच्या माळाची संख्या नको आहे, त्यांना तुमचा भाव हवा आहे. म्हणून 108 वेळा घाईत जप करण्यापेक्षा फक्त 5 वेळा पूर्ण तल्लीनतेने घेतलेलं नाव स्वामींपर्यंत आधी पोहोचतं. म्हणून स्वामी म्हणतात ते की तू जप कर, पण अशी घाईगर्दी करू नको, तुझ्याकडे वेळ नाहीये. मग 5 वेळा नाव घे, पण मनापूर्वक घे, म्हणजे तुला मी समोर दिसीन. कधी कधी काय होतं की जिभेवर श्री स्वामी समर्थ सुरू असतं, सतत सुरू असतं, पण त्या स्वामी समर्थ जपकडे आपलं लक्षच नसतं. कारण की मनात एक विचार असतो, उद्या ऑफिसमध्ये काय होईल, माझ्या मुलांचा अभ्यास झालाय की नाही, घरातील अडचणी कधी संपतील. जेव्हा मन संसारात असतं आणि जीभ देवाकडे असते तेव्हा सानिध्य आपल्याला कधीच भासत नाही. जेव्हा की स्वामी आपल्या जवळ असतात तेव्हा तुम्ही सानिध्य कधी सुद्धा महसूस करू शकत नाही. म्हणून मनाला श्री स्वामी समर्थ जप मध्ये एकाग्र करा. डोळे उघडे ठेवून किंवा शून्यात बघत आपण किती वेळा जप करतो. जप करताना डोळे उघडे असले तर आपल्या समोर जी पण वस्तू आहे ती किती वेळा आपलं मन विचलित करून देते. देवासमोर आपण बसलेलो आहे, देवाचं स्वरूप आपण समोर पाहतोय, पण देवाचे स्वरूप पाहता पाहता मन स्थिर होत नाही आणि स्वामींचे रूप डोळ्यासमोर उतरत नाही. म्हणून डोळे बंद करून आपण जप करायला हवा. डोळे उघडे ठेवून कधी जप स्वामींपर्यंत पोहोचणार नाही. स्वामींना आपण दूर मानतो, म्हणजे सगळ्यात मोठी चूक आपली आहे की स्वामी तर अक्कलकोटमध्ये आहे, किंवा स्वामी फोटोत आहे, किंवा स्वामी स्वर्गात आहे. आपण हे विसरतो की स्वामी अनंत आहे, ते तुमच्या श्वासात आहे.
म्हणून घडी हे म्हणू नका स्वामी अक्कलकोटला आहे, माझा जप स्वामींपर्यंत कसं पोहोचेल. तर असं मनात आणू नका. स्वामी अनंत आहे, तुमच्या श्वासात आहे. म्हणून जेव्हा सुद्धा जप कराले तर त्यांना प्रत्येक श्वासामध्ये अनुभवा. आणि जेव्हा अनुभव आले तेव्हाच तुमची साधना, तुमचं जप स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल. मग प्रश्न पडतो की सानिध्य कसं अनुभवायचं. जेव्हाही तुम्ही जपायला बसता तेव्हा 5 पायऱ्यांचा वापर नक्कीच करा. पहिला जो आहे एकांत आणि दिशा. जप करायला बसला तर घरातील सर्वात शांत जागा निवडा, जिथे कोणाचा आवाज येणार नाही. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा आणि खाली एक आसन नक्कीच टाका. दुसरी गोष्ट, जेव्हा जप सुरू कराल ना तेव्हा सगळ्यात पहिले श्वासावर नियंत्रण करा. म्हणजे जप सुरू करायच्या आधी दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळू सोडायचा आहे. जेव्हा तुम्ही हे 2 मिनिटं 5 मिनिटं कराले तर जे शरीरातला सर्व ताण आहे ना ते सुटून जाईल आणि ते सोडून द्यायचा प्रयत्न करा. मनामध्ये जी विचारांची गर्दी आहे ती गर्दी शांत होऊ द्या. जे विचार बाहेर येतात ते त्यांना येऊ द्या, ते ओसरू द्या, पण मनामध्ये ठेवू नका. तिसरी पायरी जी आहे, डोळे बंद करा. मनात स्पष्ट चित्र आणा. स्वामी महाराज एका लाकडी पाटावर बसलेले आहेत. त्यांच्या अंगावर भगवी कफनी आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे. त्यांच्या चेहऱ्यावर मंद वत्सल हास्य आहे आणि त्यांचा उजवा हात तुम्हाला भिवू नकोस असा अभय देत आहे. जेव्हा हे तुम्ही पाहिले तेव्हा तो धीरे धीरे तुमच्या श्वासानुसार तुम्हाला जप सुरू करायचा आहे. चौथा, श्वासासोबत आपल्याला जप करायचा आहे. प्रत्येक श्री स्वामी समर्थ या मंत्रासोबत असा भाव ठेवा की स्वामींची कृपा तुमच्या श्वासावाटे शरीरात जात आहे आणि बाहेर पडण्याचे पाहताना जेव्हा श्वास बाहेर पडतोय तेव्हा श्वासासोबत तुमचे सर्व दुःख चिंता बाहेर पडत आहे. हे मनामध्ये आपला विचार असावा की प्रत्येक श्वास घेताना मी श्री स्वामी समर्थ जपतोय आणि श्वास बाहेर काढताना माझी दुःख चिंता सगळी दूर होऊन राहिली आहे. सानिध्याची जाणीव जप करता करता असा विचार करा की स्वामींनी आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला आहे. ज्या क्षणी तुमचा हा भाव पक्का होतो त्या क्षणी तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील. तुमच्या पाठीच्या कण्यात एक थंड लहर धावेल. तुम्हाला अचानक अष्टगंधाचा किंवा तुळशीचा सुगंध जाणवू लागेल. ही स्वामींच्या सानिध्याची प्रत्यक्ष खूण आहे. आता एक सत्य प्रसंग आहे. या गोष्टीचं प्रमाण स्वतः स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये दिलं आहे. एकदा एक वृद्ध शेतकरी अक्कलकोट आला. तो अशिक्षित होता. त्याला कुठलेच स्तोत्र येत नव्हते, ना कुठली पोथी वाचता येत होती. तो फक्त स्वामींसमोर बसायचा आणि अश्रू ढालत स्वामी 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 एवढंच म्हणायचा. तिथे बसलेल्या काही पंडितांनी त्याच्यावर हसणं सुरू केलं. अरे मूर्खा, तुला जप करायची पद्धत सुद्धा माहित नाही, तू कसला भक्त आहे स्वामींचा. तितक्यात काय झालं, शेतकरीच्या डोळ्यामधून पाणी व्हायला लागलं. तेव्हा स्वामी महाराज स्वतः आपल्या पाटावरून उठले. त्यांनी त्या वृद्धाला जवळ घेतले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि ते जे लोक होते त्यांच्याकडे बघून कडकले. मला शोधत नाहीये, हा मला अनुभवतोय. याचे शब्द तोंडाचे नाहीत, याचे शब्द काळजाचे आहेत. स्वामींना कोणत्याही प्रकारचं ज्ञान नकोय, स्वामींना शब्दांचा अवडंबर नकोय, स्वामींना अंधविश्वास नकोय. स्वामींना फक्त हवंय तर तुमची निखळ भक्ती, तुमचा भाव हवा आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करताना सर्व काही विसरून जाता आणि तुमच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागतात तेव्हा स्वामींना तुमच्याकडे यावंच लागतं. ते तुमच्या शेजारी बसतात, तुमचे दुखणे शांत करतात आणि तुमच्या न कळत तुमच्या पाठीवर मायेचा हात फिरवतात. तर हीच तर खरी भक्ती आहे,
जेव्हा भक्ती करताना तुमच्या डोळ्यातनं झर 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 अश्रू व्हायला लागेल, तेव्हाच ती भक्ती तुमच्या स्वामींपर्यंत पोहोचते आणि तुमची ती इच्छा क्षणात पुरी होऊन जाते, कारण की तो क्षण स्वामींपर्यंत पोहोचतो आणि तो क्षणी स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचतात. तर चला 2 मिनिटं डोळे मिटून पाठीचा कणा सरळ करा. स्वामी तुमच्या समोर उभे आहेत, त्यांच्या चरणावर तुमचे मस्तक टेकवा आणि अगदी संगतीने मनातल्या मनात जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ही संत गतीने नामस्मरण आपला चालू ठेवा. जर तुम्हाला नामस्मरणाची ही खरी अनुभूती मिळाली असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना थोडी जरी शांतता किंवा स्वामींचे सानिध्य जाणवले असेल, तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची उपस्थिती नक्कीच नोंदवा. हा व्हिडिओ अशा मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा ज्यांना स्वामी नामस्मरणाची खरी ताकद समजायची आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.